तुम्हाला पण इतिहासामधील जुने मंदिर, जुने वाडे आणि आपल्या बॉलिवूड पिक्चरमध्ये दाखवण्यात येणारे शूटिंग लोकेशन्स याबद्दल आकर्षण आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी वाई हे एक उत्तम ठिकाण आहे. वाई हे ठिकाण तुम्ही एका दिवसामध्ये पूर्ण फिरू शकता. त्यामध्ये सर्वप्रथम आपण महागणपतीचे दर्शन घेऊन सुरुवात करू. या मंदिराला ढोल्या गणपती म्हणूनही ओळखतात. हे कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर बघून झाल्यावर बाजूलाच असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिराला भेट देऊ शकतो. हे मंदिर पेशवे काळात बांधले गेले असून त्याला दक्षिण काशी म्हणूनही ओळखतात. नंतर आपण मेणवली येथील शूटिंग लोकेशनसाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि 250 वर्षापेक्षा जास्त जुना असलेला नाना फडणवीस यांचा वाडा अनुभवायला जाऊयात. नाना फडणवीस हे पानिपतच्या लढाईनंतर जवळजवळ 60 वर्षाच्या पेशव्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे पान आहे. हा वाडा म्हणजे मराठी वास्तुकला, पेशवाई काळातील चित्रे, महान इतिहास आणि मोडी लिपी कार्यालय याचा एकत्रित उत्कृष्ट नमुना आहे. इथे आपल्याला पार्किंगसाठी 30 तर वाडा अनुभवायला 70 रुपयाचे तिकीट आहे. तसेच राजमान्य राजश्री नाना फडणवीस यांचा जीवनपट फक्त 50 रुपये देऊन आपल्याला बघता येतो. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या ह्या वाड्याच्या घाटावर अनेक बॉलिवूड पिक्चरची शूटिंग झालेली आहे. त्यामध्ये बोल बच्चन, सिंघम रिटर्न, स्वदेश अशा बरेच चित्रपटांची नावं आपल्याला घेता येतील. हे सगळं बघून झाल्यावर तिथून जवळच 3 किलोमीटरवर धोम हे नृसिंह मंदिर आहे. तेथील कलाकृती बघण्यासारखी आहे. हे मंदिर एकसंध पाषाणमध्ये उभारले असून आपली नजर पडते ती समोर असलेल्या पुष्करणीवर. पाषाणात कोरलेली सुबक आणि रेखीव पुष्करणी अक्षरशः अवाक करते. कमळाच्या आकारात दाशीव दगडामध्ये ही पुष्करणी बनवली आहे. त्याचबरोबर मध्यभागी दगडी कासवाची निर्मिती करून त्या कासवाच्या पाठीवर नंदी बसलेला आहे. ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर एक सुंदर नंदी मंडपही आहे. या नंदी मंडपाची वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा आपल्या पाठीवर नंदी घेऊन कासव पाण्यावर तरंगत आहे की काय असा आपल्याला भास होतो. हे मंदिर पांडवकालीन असून धोम ऋषींचे इथे वास्तव्य असल्याने या गावाला धोम हे नाव दिले गेले अशी मान्यता आहे. नंतर बाजूलाच असणाऱ्या धोम धरणालाही आपण भेट देऊ शकतो. आणि तुमच्यासोबत जर लहान मुले असतील तर जवळच मॅप्रो गार्डनही आहे. तिथे आपण त्यांना ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचाही अनुभव देऊ शकता. तर कसला विचार करताय? तुम्हीही जा आणि वाईची ही ऐतिहासिक सहल एन्जॉय करा. आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.